पुण्यात आज शिवसेनेचा मोठा संकल्प मेळावा पार पडला। त्यात उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेनेला रिचार्ज केलेला आहे। नेमकं काय संदेश दिले? आपल्यासोबत सचिन भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल? मेळावा कसा पार पडला? प्रतिसाद दिसतोच आहे। तुम्ही बघितलं असेल की एक स्फूर्ती आणि एक वेगळी दिशा कार्यकर्त्यांना दाखवण्यापेक्षा या राज्याला दाखवण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे। आणि द्वेषचं राजकारण, गाळून टाकू, अमकं करू, हे ज्या गोष्टी जे सत्ताधारीच करायला लागले, त्यावेळी एक विरोधी पक्ष या नात्याने सक्षम रीतीने एक संघर्ष करण्याची देखील ताकद आमच्यामध्ये आहे आणि मी करणार। आणि त्या दृष्टिकोनातून, त्या भावनेतूनच देखील त्यांनी आज या सर्व गोष्टीचा उल्लेख केला। ज्यावेळी काही जातीवरती किंवा हिंदुत्वावरती जे असे बोट दाखवतात, त्यांना देखील बोध देण्याचं काम, किंवा त्यांनाही सांगितले की पहिला तुम्ही ज्यातून तुमचा जन्म झालेला आहे ते जन्मदाते काय म्हणतात ही भूमिका तरी तुम्ही करा। आणि आज तुम्ही वेगळी भूमिका घेऊन एक संघर्ष आणि तिढा निर्माण करण्याचा जो प्रयत्न करते, आम्ही हाणून पाडू। आणि आम्हाला शिकवण्याची गरज नाही की आमचं हिंदुत्व काय असावं नसावं, हे आज कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन करत असताना पुण्यातल्या प्रश्नाची पण जाण, जे तुम्हाला माहीत असेल की गेल्या आठवड्यात आदित्यजी आले, पण त्याचा धागा देऊन तो नेऊन जाण्याचं काम केलं। मी माझ्या भाषणात जसं उल्लेख केलं की पुणेकर बोलतायत तर त्यांना असं सांगतायत की हे विकास विरोध करणार आहेत, श्याम मानव जर बोलले तर हे देशद्रोही आहेत, असं करून एक अर्बन नॅक्सलाइज्ड अशी एक मानसिकता तयार करून घेऊन की हे विकासाच्या विरोधातली जी लोक आहेत ह्यांना आपल्याला कुठेतरी कायद्यामध्ये आणावं लागेल, म्हणून नवीन कायदा आणू इच्छितात, त्याला कुठेतरी विरोध केला पाहिजे। त्याचाही स्पर्श आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी या निमित्ताने करण्याचं काम केलं की अशा पद्धतीने पुण्याचा जो शहराचा जो विपुलीकरण होतात आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांना आणि टेंडर पोचण्यासाठी हे केलं जातोय का, असा आरोप देखील त्यांनी केला। किती जागा? कारण गेल्या वेळेस दुर्दैवाने एकही जागा दिली नाही भाजपनं, तुम्हाला मोठी कुचंबना झाली। यावेळेस आता मविया आहे, किती जागा अपेक्षित पुण्यात? पुणे जबाबदारी संजय राऊजींनी पण सांगितलंय, मी तर सांगितलं की एक लोकसभेमध्ये किमान 2 जागा आम्हाला अभिप्रेत आहे की मिळाली पाहिजे, की जेणेकरून आमचं युनिट जर काम केलं तर त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये संघटनेमध्ये इतर महाविकास आघाडीचे पण कार्यकर्ते चांगल्या जोमाने काम करतात। आणि कुठे आम्ही कमी आहोत, महाविकास आघाडीची जबाबदारी आहे ना। जसं आज लोकसभेमध्ये शिरूर असेल, बारामती असेल, या दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही ताकद देण्याचं काम त्यावेळी शिवसैनिकांनी केलं, हे मी म्हणत नाही, तर तिकडचे उमेदवार मान्य करतायत। तर आज गरज आहे की ती परत फेड करण्याची। पण आम्ही काय असं झालं तर असं होईल, तसं झालं तर असं नाही, नेतृत्वाकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीने आपण कुठल्या जागा क्लेम असं जाहीर रीतीने या सर्व गोष्टी इकडे होत नाही, मग त्या एमव्हीएच्या चर्चेला काय अर्थ नाही राहणार। मी जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली, मी सांगितलं ना की एका लोकसभेमध्ये 2 मिळावे अशी म्हणून माझी अपेक्षा। हो, प्रत्येक याच्यामध्ये मावळ, शिरूर आणि बारामती या 3 जे विधानसभा, जे 3 जे लोकसभा एक आहे, आणि पुणे शहरामध्ये जे 8 आहेत त्याच्यातले एक हडपसर तिकडे शिरूरमध्ये जातो, एक खडकवासला बारामतीमध्ये जातो। तर अशा प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 2 जागा तरी आपण लढवावी असं आम्ही केलं। 8 जागा मिळवत अपेक्षा। आता तुम्ही 8 बोला, कुठे 3 असेल, 8च्या ऐवजी 2 असतील, 4 असतील, 6ही असू शकतात, हे लढवा असा आम्ही अभिप्राय दिलेला आहे। आता नेतृत्व ते पुढे ठेवण्याचं काम करेल। दुसरं असं, उद्धव साहेबांनी 2 दिवसापूर्वी मी टॅगलाईन देखील केली, तर शिवसेना एकदम खरं तर उद्धव साहेबांची ती प्रकृती नाही, सुसंस्कृत नेता आहेत, फारसं कोणावर जोरकस टीकेने बोलत नाहीत, पण ते एकदम उद्विग्न होऊन बोलले की एक तर फडणवीस राहतील नाही तर मी राहील, हा संदेश घेतला शिवसैनिकांनी दिसतोय। नाही, आज तुम्ही बघितलं असेल की त्यांनी त्याचं स्पष्टीकरण म्हणणार नाही, पण त्यांचा बोलण्याचा अर्थ काय होता हे त्यांनी सांगितलेलं आहे। एक तर तुम्ही तरी राहाल किंवा आम्ही तरी राहू, हा त्याचा अर्थ असं की ज्या विचारधारेने तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करताय की होऊ द्या मैदानात एकदा जे काय असेल ते। इकडे काय व्यक्ती नाही, उद्या देवेंद्रजी समजा देशाच्या राजकारणावरती गेले, त्यांच्याऐवजी समजा बावनकुळे झाले, विनोद तावडे झाले, तर काय आमची भूमिका लगेच बदलणार आहे का? की नाही आता काय नाही बाबा, आता ते वाद जो होता देवेंद्र, आमची भूमिका तशीच राहणार आहे। ह्याचंही स्पष्टीकरण किंबहुना या त्यांच्या भाषणाचा उल्लेख करत असताना त्यांनी राज्याला देखील देण्याचं काम केलं। ही तत्वाची लढाई आहे, आणि तुम्ही जर आम्हाला जर काही तत्व शिकवावं लागलं तर काही बोध तुम्हाला पण द्यावे लागणार ना, ते त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे। त्यांचा स्वभाव नाही आहे असं तुमचं गैरसमज आहे, ते समजचं ते त्याच्यातला वापर करत नाहीये। हा, टीकाच्या बाबतीतला बरोबर आहे तुमचा, पण आग्रही भूमिका त्यांनी जर घेतली आज तुम्ही हो बरोबर आहे आपला, म्हणजे ती गोष्ट खरी आहे। पण एक गोष्ट खरी आहे की केव्हा माणूस जर यावेळी या लेवलला होतो की जेव्हा वारंवार तुम्ही त्याला आरोप करणार, हे करणार। आणि आता मुंबईमध्ये आम्ही हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एक नवीन संकल्पना केलेली आहे 36 विधानसभेत। तुम्हाला कोणी अडवलंय का? केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे,
राज्यामध्ये तुमचा सरकार, ह्याचा अर्थ तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणावरती विश्वास नाही. आता म्हणून बीजेपी हिंदुत्वाचं संरक्षण करून जाणार, काय दांडा घेऊन उभे राहणार आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. हे फक्त राजकारणाचा वापर करून हे करतात. अशी कीव येणारी जी गोष्ट आहे, कुठची तरी एक घटना घडली तर त्याचा आधार डायरेक्ट हिंदू मुस्लिम करायचा आणि त्याला एक वेगळी धार तयार करून आपलं मतं एकत्रित करण्यासाठी हे जे केवळवाणी प्रयत्न ज्यावेळी होतोय त्यावेळी साहेबांचं हे ऑब्व्हियसली आहेत की एक रिॲक्शन ज्याला म्हणतो की किती सहन करायचं, मग एकदा तुम्ही तरी राहणार की आम्ही तरी राहणार, ही भूमिका ती त्याच्यातून दिसते. आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले, पण तिकडं महायुतीमध्ये अजित पवारांमध्ये दुरावणं, कारण राज ठाकरेंनी टीका केली, म्हणजे शत्रूचा शत्रू दुश्मन. हे काही भविष्यात काय होऊ शकतं बदल? कारण राज ठाकरेंना जवळ घेण्यात चाललंय महायुतीचं ना, अजित पवारांना लांब दूर लोटण्यात चाललंय. आपण जर बघितलं असेल की पहिला मुख्यमंत्री त्यांच्याकडे जायचे, कालांतरानंतर आता असा बदल होतोय की शपथविधी तर बोलवतच नाही, पण आता त्यांना जावं लागतोय. आणि तेही जावत असताना ते 6व्या माळ्यावर जात असताना 2 उपमुख्यमंत्र्यांना लपून त्यांना भेटावं लागतोय. म्हणजे ही शोकांतिका ही दिसते की सरकार म्हणून ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून जसं आम्ही लढतोय तसं महायुती म्हणून घेऊन ते लढत असताना त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं होतं त्यांनी. आता ते सांगतात नाही आमचा तर हा टेम्पररी पाठिंबा, म्हणजे टेकू लावलाय आता टेकू काढतोय, मग काढल्यानंतर ते कोसळेल ना. जर ते त्यांना असं वाटत असेल की आमच्यामुळे या जे सीट्स आलेत तर दुर्दैवी आहे की एका बाजूला एका नेत्यांवरती आरोप करायचं, त्याच्या गाड्या फोडायची, एक लोकप्रतिनिधी ज्यांनी सामाजिक दृष्टिकोनात चळवळली. आणि मी अमोलजींचा काल बघताना राजकारण गेलं बाजूला, पण हे माझ्या घरापर्यंत येतोय, म्हणजे जीवे मारेपर्यंत जर हिंमत जर त्यांची होत असेल आणि कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते जर भांडायला लागले तर सर्वसामान्यांनी कुठे जायचं. आणि म्हणून ती आपली बाजू सेफ करण्यासाठी ते गेले आहेत का, हा महत्वाचा भाग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 पुणे.